त्या माणिक ताईंचा ना मला अजिबात भरोसा वाटत नाही. वटपौर्णिमेला माहितीये ना, गरज होती तेव्हा त्या पुढेच आल्या नाही. म्हणजे हल्ला बिल्ला झाला तर त्या मदतीला पुढे येणारच नाही. म्हणजे आहोंचा जीव धोक्यात सापडू शकतो ना. काय रे विठुराया, ही आहोंची अंगठी कशी पडली आणि अशी कशी अचानक पडली? हा तुझा काही इशारा, काही संकेत आहे का रे? मला वाटणारी काळजी हुरहुर योग्य असेल ना, तर मला आहोंसोबत जायलाच हवं. आहोंवर संकट येणार असेल ना, तर आधी माझ्या जीवाचं बरं वाईट होईल. माझ्या आहोंवर मी संकट येऊच देणार नाही. आणि आलंच तर मी सामोरे जाईन. नाही, मला जायलाच हवं. माझ्या कुंकवाचं रक्षण कर विठुराया. मालकीन बाई, मी पण येते तुमच्या सोबत. तू तू कशाला येतेस? तिकडे काय पूजा आहे? मी तुमची दासी आहे की नाही, आणि तिथे शेतघरावर तुमची सेवा कोण करणार? तुम्हाला हवं नको ते कोण बघणार? आणि मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. पण मी पण येते ना. नाही, इलाच नाही तुझ्या सोबत. घेऊन जा इलाच. सावकार, तिकडे चोर दरोडेखोरांनी हल्ला केला ना, तर माझ्यापेक्षा ही 150 आणि जास्त उपयोगी येईल तुझ्या. मी इथेच थांबतो. हा, पुढे पुढे करायची, फाटक्यात पाय अडकवायची हौस आहे ना हिला. घेऊन जा. ती मारा झोडा, पण हिच्या सवयी जाणार नाहीत की स्वभाव बदलणार नाही. जा बाई जा, तू जा. मी इथेच थांबतो. जा तू. हो सावकार, हो असं काय करताय? थांबा ना, मी बोलते तिच्याशी. ये, तुझं काय आहे ग? तू जा ना आत. तुझ्यासारख्या दासीला न्यायचं की नाही ना, हे मी ठरवेन. जा जा. इथे उभं राहून सावकारांसमोर पुढे पुढे करू नकोस. आणि नाहीये, शेत घरावर मला तुझी गरज नाहीये. नको येऊस तू. जा. सावकार, अहो चला ना, आपण जाऊया. बैलगाडी जोडली असेल. चला. टिटवीचा आवाज. टिटवी ताई, अगं काळजात गलबलतंय ग. तुला काही सांगायचंय का मला? असं घाबरवू नकोस ग मला. ते येऊ नको म्हणतायत. मग आता मी काय करू? नाही, माझ्या सौभाग्याची काळजी मीच घेतली पाहिजे. मला जायलाच हवं. भाऊंना असं एकटं नाही सोडणार मी. जातेच.
महामाया आणि माणिक सखूला अशी काही झुंकतात की मला कामात मदत करायला हिला वेळच मिळत नाही. मी एकटीनेच मरायचं. आता पीठ कुठं आहे की मला दळावं लागणार आहे. अगो बाई, हे काय? हा, पीठ दळून ठेवलंय. भाजी सुद्धा चिरून ठेवली. पण ही गेली कुठे? अगं हे सखो, सखो. आई, काय झालं? काय वहिनींना कशाला हाका मारतेस? तुला काही हवंय तर मला सांग ना, मी देतो. अरे नाही रे, हे बघ सखूनी सगळी तयारी करून ठेवली, पण ही बया कुठे गेली कुणाच ठाऊक. का घरातच असेल कुठेतरी. घरातले सगळे त्यांच्यावर किती हक्क दाखवतात तुलाही माहितीये. कोण नाही दाखवत? असतील, त्या घरातच असतील. तुला काय हवंय सांग ना, मी देतो. हे नाही रे विनू, अशी मागायच्या आधी प्रत्येक गोष्ट मिळाली ना की संशय येतो ना. आणि मनात येतं की ही बया सगळी कर्तव्य पार पाडून काही नवीन उद्योग करायला तर नसेल ना गेली. इथे कोणी राहत नाही का? नाही, दारं खिडक्या उघडी आहेत ना. इथे नक्कीच कोणीतरी असणार. लक्ष्म्या, ए लक्ष्म्या, कुठे गेलाय हा? लक्ष्म्या, लक्ष्म्या, अरे कुठे आहेस? लक्ष्म्या? असं नाव आहे लक्ष्म्या? सावकार चला ना आत, आपण गाठोडं ठेवूया. या. सावकार, मागे की नाही मोठी विहीर आहे आणि आमचं शेत सुद्धा आहे. हा मग त्यात लाजून कशाला सांगायला हवंय? चला ना सावकार, तुम्हाला शेतघर दाखवते. या. पण एवढा वेळ झाला इथे होत कुणीच कसं नाही? रखवालदार, काम करणारी माणसं कुणीच नाही. माणिकताई, वाचवा मला, वाचवा मला, वाचवा रे मला. कशाला मागापासून आरडाओरडा करतोय रे? एकदम चेप बसायचं, चेप. आणि तुम्ही रे, ज्या वाटेने आलात ना त्याच वाटेने मागे फिरायचं. आलं का ध्यानात? समधी जागा माझी आहे, माझी. नाही तर तुमचा पण याच्यासारखा मुर्दा पडेल. हुकूम कोणाला सोडतोस रे? आणि आम्ही का जाऊ? ही आरेरावी कसली करतोयस तू? ही जागा सुभेदारांची आहे. होती, आता ही समधी जागा माझी आहे. या समध्या जागेवर मी कब्जा केलाय. इथली जमीन, हे शेतघर माझं आहे, माझं. आलं का ध्यानात? निघायचं. अरे तुम्हाला का बघायला बोलवलंय का? हाकलाय ना?
मला असली माझ्या कुंकवावर कुऱ्हाड उगारशील? ए पोरी हातावर नाही तर याच्या सोबत तुला मी जित्त सोडणार नाही. आमच्यावर हात उगारतेस? अरे मर्द असाल तर माझ्याशी लढा. मुलीवर हात उगारता भेकड कुठचे. आता तुम्हाला जिवंत सोडणार नाही मी. आमच्याशी वेळ लय महागात पडेल तुम्हासनी. परत येऊन नाही तुमची गाठोडी बांधली ना तर मग बघा. छात्र ना पुन्हा इकडे आलात ना तर जिवंत सोडणार नाही मी. लक्षात ठेवा. आई अंबाबाई, माझं कुंकू वाचवलंस. रमाई, मला ना काही गोष्टी समजण्याच्या पलीकडच्या आहेत. कब्जा घ्यायला गुंड येणार म्हणजे तिथे काहीही होऊ शकतं. मग अशा वेळेस दिगू एकटा काय करणार आहे? उलट अशा वेळी 4 लोकांना सांगायला हवं होतं. आणि आता तिथे गुंड वगैरे येणार तर माणिक कशाला गेलीये? घुस घुस अजून पोटात घुसून बातमी मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. मी तुला काही सांगत नाही, तुला कळत नाही तोपर्यंत तू पोखरत राहा. अगं माझी हुशार मुलगी ती. अगं दिगू माझा जीव आहे, माझं काळीज आहे. मी जाणून बुजून दिगूला मरणाच्या दाढेत ढकलेन का? हा सगळा बनाव आहे. दिगू आणि माणिकला जरा एकांत मिळावा, निवांतपणा मिळावा म्हणून ही योजना आखलीये. पडला का डोक्यात प्रकाश? गप, गप, गप. आता अजून काही विचारायचं नाही. बस चाल.
हो मालकीन बाई, अहो लय म्हणजे लय हाणला आमासनी, खरोखर मध्ये मारलं. अहो कसं तरी जीव वाचवून आलो आम्ही इथे. काय हाणत होती ती पोरगी. माझी माणिक ना लहानपणापासून धीटच आहेत. वा, जावई बापूंवर अगदी पुरेपूर प्रभाव पडला असणार आहे तिचा. हो, मला समजतंय. तुम्हालाच काय, मला देखील ही अपेक्षा नव्हती. पण त्याची भरपाई करतीये ना मी. हे घ्या, ठरल्यापेक्षा जास्त पैकी आहेत. आणि हां, अजून एक, यापुढे शेतघराकडे फिरकायचंही नाही. हा, समजलं का? वय मालकीन बाई. हा, निघा. हो, असं काय करताय? हळद तर लावलीच पाहिजे ना, रक्त वाहतंय. आणिक ही इथे कशी आली? ही का नको तिथे तडपडते? घे, तुझ्यामुळे मला बोलणी ऐकावी लागतात. बघा ना सावकार, तुमच्याच समोर मी हिला इथे येऊ नको म्हणून सांगितलं होतं ना, तरी ही लोचट आलीच. तुम्हीच सांगा, आता मी काय करू? तुला काय करायचंय ते कर, पण ही मला माझ्या नजरेसमोर नकोय. नाहीतर मी एक क्षण इथे थांबणार नाही, सांगून ठेवतो. आधी हिला इथून घालव. असं काय करताय मालक? अहो, अहो, हळद तर लावून घ्या. आणि ऐका ना, मला इथून घालवू नका. ते धटिंगाण परत आले तर? एकाच दोन असू द्या. आणि मी माणिकताईंची दासी आहे ना, मी तुमची सेवाच करेन. नको, बघितली मी तुझी सेवा. माझ्यावर उपकार केलेस तेवढे पुरे. अहो, लक्ष्म्या, लक्ष्म्या, जी, त्याच्या आत्ता हिला गावाच्या वेशीपर्यंत सोडून ये. हो हो, माणिकताई, गप्पा बस, काहीही बोलू नकोस. चालती हो इथून. जा, याच्या सोबत जा. अगं, जा माणिकताई, जा. हे तुझं काय? तू माझ्या तोंडाकडे काय बघत बसलायस? सांगितलं ना तिला गावाच्या वेशीपर्यंत सोडून ये. जर का ती पुन्हा इथे दिसली ना, तर तुला हकलून देईन मी कायमचं. जा. जी माणिकताई. चला, मला गेली. आता आता फक्त मी आणि सावकार, सावकार आणि मी. शोभता हो सावकार, एखाद्या शूरवीर सरदारासारखे लढवय्ये शोभता. तुमच्या या दणकट बाहूत 10 वाघांचं बळ. अंगात वीर योद्धा संचारल्यासारखी झुंज दिलीत. भारी रुबाबदार दिसत होता. खोटी स्तुती करून मला भुरळ घालायला बघतेस? माझ्या जीवावरचं संकट होतं माणिक. त्या मारेकऱ्यांजवळ कुऱ्हाड होती. कुऱ्हाड. ते 3 होते. तीच तर म्हणते ना मी. अहो, तरी सुद्धा त्यांचा तुमच्या समोर निभाव कुठे लागला? तुम्हाला घाबरून पळूनच गेले की.
आणि एकट्याने पळवून लावलं त्यांना. तू पण समोरच होतीस ना माझ्यावर हल्ला झाला तेव्हा. पण माझा जीव वाचवायला तू कुठे समोर आलीस? स्वतःचा जीव वाचवायला लपून बसलीस ना तू. म्हणजे मी मेलो असतो तरी तू दुरूनच मजा बघितली असतीस. हे तुझं नवऱ्यावरचं प्रेम भेकड. चल लवकर चल, तुला येशीपर्यंत नेऊन सोडितो. अगं असे रेंगाळू नकोस. माणिक त्यांनी पाहिलं ना तर रागवतील त्या. आज मानलं बरं का तुला. तू ना एवढीच मुलगी आहेस आणि मुलगी असून बी अजिबात घाबरली नाहीस. अगं स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्या मारेकऱ्यांवर तुटून पडलीस. अक्षी चंडिकेवाणी दिसत होतीस बघ तू. आणि देवीवाणी धावून येऊन त्या माणिक ताई आणि देवी शेठचा जीव वाचवलास तू. काका, नवऱ्याचा जीव धोक्यात असताना मी माझ्या जीवाची पर्वा करेन का? प्राणपणाला लावून मी त्यांचा जीव वाचवणारच. म्हणजे काका, मी सावकारांची पहिली बायको सखू. माणिकताई माझी सवत आहे. अशा अवस्थेत मला माझ्या आहोंना एकटं सोडून जायचं नाहीये हो. त्यांचा जीव धोक्यात असताना मी त्यांना एकटं सोडून कशी जाऊ? आणि अशा वेळेस माणिकताई पुढे येत नाही. मला माझ्या आहोंची खूप काळजी वाटते. मला नका ना परत पाठवू. त्या माणिक ताई लय रागीट आहेत. त्या तुम्हाला कसं राहून देतील हो? काका, मला सांगा, इथे जेवणाची काय व्यवस्था आहे? म्हणजे स्वयंपाक करायला चूलघर, भांडी कुंडी, डाळ तांदूळ आहेत का? अहो, हाय की. अगं सकाळी बाई आलती रांधाया, पण ह्या माकडांनी तिला पळून लावलं. आता मॅच करीन. नाही नाही काका, तुम्हाला स्वयंपाक करता येत नाही. अगं येतो की. असा झणझणी स्वयंपाक करतो ना तू बघतच राहशील. नाही हो काका, तुम्हाला रांधता येत नाही. पण तुमची पुतणी रुक्मी आज सावकारांना आणि माणिकताईंना आवडेल असं रांधायला येईल. रुक्मी